नमस्कार, डॉक्टर दीक्षा होमिओपॅथी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण गणपती बाप्पाला ज्या दुर्वा वाहतो त्या दुर्वांपासून बनवलेलं सायनोडोन डॅक्टिलॉन या औषधाचे फायदे बघणार आहोत। हे औषध तुम्ही कोणत्या प्रॉब्लेमसाठी घेऊ शकता, याचा डोस किती घेतला गेला पाहिजे, असं बरंच काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील। आता सायनोडोन डॅक्टिलॉन हे औषध दुर्वांपासून बनवलेले आहे। हे औषध स्पेशली जर तुम्हाला हिमोरेजिक टेंडन्सी असेल, हिमोरेजिक टेंडन्सी म्हणजे काय, जर शरीरातून कोणत्याही प्रकारचा रक्तस्राव होणे, स्पेशली तुम्हाला जर नाकामधून रक्तस्राव होणे, इपिस्टॅक्सिस आहे, थुंकीमध्ये रक्त पडणे हिमोप्टॅसिस आहे, उलटीमध्ये रक्त पडणे हिमॅटेमेसिस आहे, ब्लीडिंग पाईल्स आहे, तुम्हाला मूळव्याधीचा त्रास आहे, मूळव्याधीच्या त्रासामुळे तुम्हाला खूप जास्त रक्तस्राव होतो, तर असा तुम्हाला त्रास असेल किंवा तुम्हाला डिसेंट्रीचा त्रास आहे, वारंवार शौचामध्ये रक्त असाच त्रास असेल तर त्याच्यासाठी हे अतिशय उपयुक्त असं औषध आहे। त्याच्याबरोबरच तुम्हाला जर वेसायकल कॅल्क्युलस म्हणजे ब्लॅडर स्टोनचा प्रॉब्लेम आहे, लघवी वारंवार न होणे किंवा लघवी कमी होणे अशा प्रकारचा तुम्हाला त्रास आहे, तर या ब्लॅडर स्टोनच्या प्रॉब्लेमसाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त औषध आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जर क्रॉनिक डायरिया आहे म्हणजे बऱ्याच वर्षापासून तुम्हाला लूज मोशनचा कायम त्रास होत असतो, वारंवार लूज मोशन तुम्हाला होत राहत असतात, तर या प्रॉब्लेमसाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त असं औषध आहे। त्याच्यानंतर पित्ताची उलटी होणे किंवा सगळ्या शरीरामध्ये बॉडीमध्ये स्वेलिंग येणे, सूज येणे असा जर त्रास असेल तर यासाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त असं औषध आहे। तर हे सायनोडोन डॅक्टिलॉन हे औषध तुम्हाला कसं घ्यायचं आहे, तर सायनोडोन डॅक्टिलॉन तुम्हाला मदर टिंक्चर या फॉर्ममध्ये आणायचं आहे। तुम्हाला कोणत्याही होमिओपॅथिक मेडिकल स्टोअरमध्ये हे औषध मिळून जाईल। तर हे औषध तुम्हाला 5 थेंब सकाळी, 5 थेंब दुपारी आणि 5 थेंब रात्री अर्धा कप कोमट पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे। दिवसातून 3 वेळा हे औषध तुम्ही घेऊ शकताय। औषध काही खाल्ल्यानंतर एक 15 मिनिटांनी घेऊ शकताय आणि औषध घेतल्यानंतर 15 मिनिटं काही खाऊ पिऊ नये, हे फक्त पथ्य पाळायचं आहे। पण तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काही दुसरा त्रास आहे तर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने हे औषध घेऊ शकताय। सो माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या सायनोडोन डॅक्टिलॉन या दुर्वांपासून बनवलेल्या औषधाचा कसा फायदा झाला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। स्टे सेफ, स्टे हेल्दी। थँक्यू।